आणि इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये अखेरीस दिलजमाई झाल्याचं कळतंय। काल रात्री सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची 2 ते 2.5 तास एक बैठक झाली। या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये दिलजमाई झाल्याचं कळतंय। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुशांत, या दोन नेत्यांमध्ये असलेली नाराजी, शीतयुद्ध किंवा थोड्याशा कुरबुरी शांत करण्यात देवेंद्र फडणवीसांना कसं यश मिळालं? नक्कीच ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर काल सागरवर जवळपास 2 ते 2.5 तास देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी काही मुद्दे सांगितलेत। इंदापूरला घेऊन खरं तर हे मुद्दे होते, काही प्रश्न होते जिथे अजित पवार यांच्यासोबत मतभेद हर्षवर्धन पाटील यांचे होत होते आणि त्यांच्या विशेषतः कार्यकर्त्यांचे देखील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांशी मतभेद आहेत। ही संपूर्ण माहिती जी आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांची समजूत काढलेली आणि हा वाद जो आहे तो अखेर आता मिटलेला आहे आणि हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये दिलजमाई झाल्याचं आपल्याला कळतंय। आपण जर बघितलं असेल तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस स्वतः इंदापूरमध्ये जातील आणि एक सभा घेतील अशी ग्वाही देखील त्यांनी हर्षवर्धन पाटलांना दिली। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर मिशन 45+ साठी देवेंद्र फडणवीस जो मतदारसंघ आहे लोकसभा जिथे वाद अंतर्गत सुरू आहेत, महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद सुरू आहेत, ते मिटवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतात। त्यातीलच एक इंदापूरमध्ये देखील वाद होता, कारण बारामतीची जागा जी आहे ती अजित पवार यांच्या पत्नी लढणार आहेत। त्यामुळे जर त्यांना निवडून आणायचं असेल तर महत्त्वाचा इंदापूर आणि हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढणं तितकंच गरजेचं होतं आणि त्याचमुळे देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास 2 ते 2.5 तास हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचं सगळं म्हणणं जे आहे ते सविस्तर ऐकून घेतलं आणि त्यावर तोडगा देखील काढला। आता देवेंद्र फडणवीस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इंदापूरमध्ये जातील आणि कार्यकर्त्यांची देखील समजूत काढतील असं देखील आपल्याला कळतंय। त्यामुळे कुठेतरी आता बघितलं असेल तर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये जी मतभेद होते ते आता दूर झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। नंदा, बरोबर आहे। त्यामुळे नगर दक्षिण पाठोपाठ आता बारामतीमध्ये जे मतभेद होते लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत त्याविषयीची समेट घडवून आणण्यात भाजपला खास करून देवेंद्र फडणवीसांना यश मिळालंय असं चित्र आहे। धन्यवाद सुशांत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।